हॅलो स्टुडंट, आज आपण बघत आहोत क्लास 6चा सायन्सचा चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशनचा पार्ट 2. तर इथे आपल्याला दिलेला आहे द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट. सो प्लांटच्या स्ट्रक्चरबद्दल आपण सुरुवातीला आधी डिस्कस करूया. प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. आता प्लांट स्ट्रक्चरला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. तर ते कोणकोणतं? सो द स्टेम विच ग्रो अबाव द ग्राउंड अँड रूट विच ग्रो बिलो द ग्राउंड सरफेस. तर ते 2 पार्ट्स कोणकोणते आहेत? फर्स्ट वन इज अ स्टेम आणि सेकंड वन इज अ रूट. आता याला कशाच्या बेसिसवर यांनी डिवाइड केलेलं आहे? तर प्लांटचा जो पार्ट जमिनीच्या वर उगवतो किंवा जमिनीच्या वर वाढतो त्याला स्टेम म्हटलेलं आहे, आणि जो जमिनीच्या आतमध्ये ज्याची वाढ होते त्याला रूट्स. तर या 2 पार्ट्समध्ये प्लांट स्ट्रक्चरला डिवाइड केलं आहे. देन द रूट, स्टेम अँड लीव्ज आर द मेन पार्ट्स ऑफ द प्लांट. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की रूट, स्टेम आणि लीव्ज, रूट, स्टेम आणि लीव्ज हे 3 प्लांटचे महत्त्वाचे पार्ट आहेत. पुढे दिलेलं आहे फ्रॉम टाईम टू टाईम प्लांट बिअर फ्लावर्स फॉर रिप्रोडक्शन. फ्लावर्स आर ट्रान्सफॉर्म इंटू फ्रूट्स. फ्रूट्स हॅव सीड्स. सीड्स गिव्ह राईज टू न्यू प्लांट. मग बघा, आता रूट, स्टेम आणि लीव्ज हे 3 महत्त्वाचे पार्ट आहे असं सांगितलं आहे. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा फ्रूट, त्यानंतर सीड्स किंवा फ्लावर हे पार्ट मग महत्त्वाचे नाहीत का? तर बघा, रूट, स्टेम आणि लीव्ज, आता कुठल्याही प्लांटला त्याचं लाईफ स्पॅन जगण्यासाठी, त्याचं जीवन जगण्यासाठी काय, ह्या 3 पार्ट्सची महत्त्वाची गरज असते. बिकॉज रूट्स जो आहे जमिनीतून त्याला पाणी किंवा न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करत असतो. स्टीम जे आहे ते फूड प्रोडक्शन जे झालेलं आहे लीव्जद्वारे ते स्टोअर करून ठेवतं. तर बघा, रूट, स्टेम आणि लीव्जच का महत्त्वाचे आहेत? बिकॉज कुठल्याही प्लांटला जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, तर अन्न आहे. तर अन्न जे प्लांट्समध्ये फूड प्रोडक्शन आहे ते लीव्जद्वारे केलं जातं. बिकॉज लीव्जमध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतं, त्याच्यामुळे लीव्ज सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्यानंतर स्टेम जे आहे ते रूट्स, त्यानंतर बघा रूट्स जे आहे ते काय करतं, जमिनीमधून पाणी ॲब्झॉर्ब करून स्टेमपर्यंत पोहोचतं. मग रूट्स पाणी ॲब्झॉर्ब करतं, त्यामुळे रूटसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि स्टेम काय करतं, लीव्जद्वारे जे फूड प्रोडक्शन झालेलं आहे ते स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवतं. त्यामुळे रूट, स्टेम आणि लीव्जला महत्त्वाचं असं म्हटलं जातं. आणि बाकीचे जे पार्ट्स आहेत जसे की फ्लावर्स असो, फ्रूट्स असो किंवा सीड्स, तर हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. पण हे कशासाठी? नवीन प्लांट्सचं प्रोडक्शन करण्यासाठी, न्यू प्लांटला तयार करण्यासाठी या पार्ट्सची 3 गरज लागते. पण कुठल्याही प्लांटला जगण्यासाठी फक्त 3 महत्त्वाचे, दॅट इज रूट, स्टेम आणि लीव्ज. आता बघा, पुढे प्लांटचं एक पार्ट आपल्याला डिटेलमध्ये दिलेला आहे. सो सुरुवातीला आपण बघूया द लीफ. तर आता बघा, पुढे प्लांटचा प्रत्येक पार्ट आपल्याला एक करून डिटेलमध्ये दिलेला आहे. तर सुरुवातीला आपण बघूया द लीफ. द लीफ इज अ फ्लॅट. आता बघा, इथे लीफचं स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे, लीफ जो आहे तो फ्लॅट असतो. इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन प्रोडक्शन ऑफ फूड. आता प्लांटमध्ये प्रोडक्शन ऑफ फूड जे आहे ते कोण परफॉर्म करत असते? हे कोणाचं महत्त्वाचं फंक्शन आहे? तर लीव्सचं. बिकॉज लीव्समध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असते. देन लीव्ज आर मेनली ऑफ 2 टाईप्स, सिम्पल अँड कंपाऊंड लीव्ज. त्यानंतर काय सांगितलेलं आहे की लीव्सचं स्ट्रक्चर जे आहे ते फ्लॅट असते. लीव्ज हे फोटोसिंथेसिस परफॉर्म करत असते, म्हणजे लीव्सचं जे काम आहे ते प्रोडक्शन ऑफ फूड आहे. प्रोडक्शन ऑफ फूड हे लीव्सचं काम आहे. त्यानंतर लीव्ज आर ऑफ 2 टाईप्स, कोणकोणते? सिम्पल लीव्ज अँड कंपाऊंड लीव्ज. आता बघा, इथे तुम्हाला दोन्ही स्ट्रक्चर दिलेले आहेत, सिम्पल अँड कंपाऊंड. सिम्पल म्हणजे जसं की हिबिस्कसचं किंवा आपलं नॉर्मली पिंपळाचं जरी झाड आहे तर एक सिंगल पान जे असते त्याला आपण सिम्पल लीव्ज बोलतो. पण कंपाऊंड लीव्ज जसं की कढीपत्त्याचं तुम्हाला इथे दिसत आहे बघा, एकाच डेट आहे पण त्याला टोटल 7 लीव्ज इथे कनेक्ट आहेत, म्हणून या प्रकारच्या लीव्जला आपण काय म्हणणार? कंपाऊंड लीव्ज. त्यानंतर नेक्स्ट बघूया फ्लावर. आता फ्लावर, दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. आता कुठल्याही प्लांटचा जर आपण महत्त्वाचा जो पार्ट असतो, जो अट्रॅक्टिव्ह पार्ट असतो, आता अट्रॅक्टिव्ह पार्ट म्हटल्यावर फ्लावर्सच असणार. इट इज अँड कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टाल विच मे लॉंग ऑर शॉर्ट. आता जे कुठलं फ्लावर कुठल्याही झाडाचं असो, तर जे फ्लावर आहे स्टेमसोबत कनेक्ट असते, पण ते कशा थ्रू कनेक्ट असतं? तर स्टाल थ्रू. स्टाल म्हणजे डेट असतं. कुठल्याही जर आपण फुल बघितलं तर प्रत्येक फुलाला डेट असतं, आणि जे डेट आहे ते मग स्टेमसोबत खाली कनेक्ट असतं. आणि जे स्टाल्क आहे ते बऱ्याच फुलांचं शॉर्ट असते किंवा काहींचं लॉंगसुद्धा असते. देन अ फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप. प्रत्येक फुलाचा
कलर आणि शेप हा डिसाईड असतो, बरोबर आहे. प्रत्येक आता जर तुम्ही लाल गुलाबाचं झाड लावलं तर त्याला लालच गुलाब येणार. झेंडूचं जर आपण झाड लावलं त्याला पिवळ्या कलरचे झेंडू येणार आहे. त्यामुळे इथे काय सांगितलेलं आहे, प्रत्येक फ्लावरचा जो कलर आणि शेप आहे हा टिपिकल आहे, म्हणजे ठरलेला आहे. देन द फ्लावर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. मग आता फ्लावर्स कशासाठी महत्त्वाचं आहे, तर फ्लावर्स हा रिप्रोडक्शनसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे द स्टेम. आता स्टेम आपण बघूया. सो द हाईट, शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. आता कुठल्याही प्लांटची हाईट असो, शेप असो किंवा साईज ही कशावर डिपेंड असते, त्या प्लांटचा जो स्टेम आहे त्यावर डिपेंड असते. स्टेम जर छोटा असेल तर प्लांटसुद्धा छोटा असणार. स्टेम जर खूपच मोठा असेल जसे की वडाचं झाड किंवा पिंपळाचं, तर मग ते प्लांटसुद्धा काय असणार आहे, स्टेम मोठे म्हणजेच ते झाडसुद्धा नक्कीच मोठं असणार आहे. तर त्याच्या स्टेमच्या साईजवर डिपेंड असते त्या पूर्ण प्लांटची शेप किंवा साईज. देन द स्टेम कॅरीज आउट ऑफ द फंक्शन ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. मग आता बघा इथे आपल्याला जे स्टेमचे फंक्शन सांगितले ते कोणकोणते. प्रोडक्शन म्हणजे काही असे स्टेम आहेत की जे फूड प्रोडक्शनमध्ये सुद्धा हेल्प करतात. त्यानंतर कंडक्शन, कंडक्शन म्हणजे वाहून नेण्याचं काम. जसं की आता रूट्स जे जमिनीतून पाणी म्हणजे वॉटर किंवा न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करतात, तर ते वाहून नेण्याचं काम कोणाचं असते, प्रत्येक पार्टपर्यंत प्लांटच्या स्टेमचं असते. त्यामुळे आणि नेक्स्ट जे फंक्शन आहे ते आहे स्टोरेज ऑफ फूड. आता लीव्ज जे फूड प्रोडक्शन करत असते ते फूड स्टोअर करून ठेवण्याचं कामसुद्धा स्टेमचं असते. सो या प्रकारे प्रोडक्शन, कंडक्शन आणि स्टोरेज ऑफ फूड हे झाले स्टेमचे फंक्शन. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. आणि काही प्लांट्समध्ये जे स्टेम आहे ती रिप्रोडक्शनचं फंक्शनसुद्धा परफॉर्म करत असते, पण काहीच प्लांट्समध्ये इट गिव्स सपोर्ट टू अदर प्लांट्स ऑफ द स्टेम. आणि स्टेमचं अजून काय महत्त्वाचं फंक्शन आहे की तो पूर्ण प्लांटला काय करत असतो, सपोर्ट देत असतो. त्यानंतर लास्ट पार्ट आहे फ्रूट. फ्रूट्स हॅव डिफरंट शेप. प्रत्येक फ्रूटचा जो शेप आहे तो वेगवेगळा असतो. फ्रूट कंटेन्स वन ऑर मोअर सीड्स. प्रत्येक फ्रूटमध्ये सीड्स असतात. आता काहीमध्ये सीड्स नसतात सुद्धा, जसं की अंगुरामध्ये सीड्स नसतात. तर इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, काही फ्रूट्समध्ये एक सीड असते तर काही फ्रूट्समध्ये अनेक सीड्स असतात, 2, 4 किंवा अनलिमिटेड. देन द पॉट्स ऑफ बीन्स अँड पीस आर ॲक्च्युली फ्रूट्स. की आता पॉट्स म्हणजे काय, आता बघा पॉट्स म्हणजे शेंगा. मग कशाची शेंगा, जसे की शेंगदाण्याचे असो किंवा वटाण्याच्या ज्या शेंगा आहेत, तर आपण त्यांना जरी शेंगा म्हणत असतो, दाणे म्हणत असतो, तरी ते ॲक्च्युली काय आहे, एक फ्रूटच आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे प्लांटचा द रूट. रूट्स होल्ड द सॉईल फार्मली अँड अँकर द प्लांट. आता फार्मली हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे. तर फार्मली म्हणजे घट्टपणे, म्हणजे रूट काय करतात, सॉईलला स्वतःसोबत घट्टपणे पकडून ठेवतात. अँड अँकर द प्लांट, प्लांटला काय देत असतात, सपोर्ट देत असतात. द मेन फंक्शन ऑफ द रूट आर टू ॲब्झॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉईल. आता बघा रूट्सचं इथे तुम्हाला फंक्शन काय सांगितलेलं आहे की जमिनीमधून न्यूट्रिएंट्सला आणि वॉटरला ॲब्झॉर्ब करणं आणि प्लांट्सपर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करणं. देन द रूट ऑफ कॅरोट अँड रॅडिश अल्सो स्टोअर फूड. आता कॅरोट आणि रॅडिश जे आपण खात असतो, गांजर किंवा मुळा, हे काय एक प्रकारची मूळच आहे. आणि ते मूळ काय करतात, जे अन्न आहे ते स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवतात. आताच आपण वर बघितलं की स्टेम अन्न स्टोअर करून ठेवतात, पण रूट आणि कॅरोट हे 2 असे रूट्स आहेत की जे स्वतःचं अन्न स्वतःच्या रूट्समध्ये स्टोअर करून ठेवतात. म्हणजे गांजर किंवा मुळामध्ये हे काय रूट्स आहे आणि त्यांच्यामध्ये स्वतःचं अन्न स्टोअर करून ठेवलेलं असतं. देअर आर 2 टाईप्स ऑफ रूट्स, टॅप रूट आणि फायब्रस रूट्स. आता रूट्सचे सुद्धा 2 टाईप्स आहेत लीव्ससारखे, ते म्हणजे टॅप रूट आणि फायब्रस रूट्स. आता बघा दोन्हीचे डायग्राम तुम्हाला इथे दिलेली आहे. टॅप रूटचे एक्झाम्पल हिबिस्कस किंवा बनियन ट्री. हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं किंवा वडाचं झाड, हे कशा प्रकारे असते, त्यांच्यामध्ये टॅप रूट असतात. आणि फायब्रस रूट्स म्हणजे ओनियन किंवा ग्रास, जसं की कांद्याला एकदम छोटे छोटे मुळं येतात, तर ते कशाचं एक्झाम्पल आहे, फायब्रस रूट्स. आणि टॅप रूटमध्ये बनियन ट्री, हिबिस्कस किंवा पिंपळाचं झाड हे झाले टॅप रूट. त्यानंतर नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, हे आता आपण लास्ट पार्ट बघूया. तर नीड म्हणजे प्लांट्सला क्लासिफाय करण्याची गरज कशासाठी पडली. सो अप टू नाव इन्फॉर्मेशन अबाउट लाईक ऑफ प्लांट्स हॅज बीन कलेक्टेड. तर आत्तापर्यंत लाखो प्लांट्सची जी इन्फॉर्मेशन आहे वेगवेगळी, ती प्रत्येकाने कलेक्ट केलेली आहे. वाईल स्टडिंग द डायव्हर्सिटी इन प्लांट्स, दे आर क्लासिफाईड फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स ऑन द बेसिस ऑफ द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन देअर स्ट्रक्चर, देअर ऑर्गन्स अँड देअर अदर कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे आता इथे आपल्याला सांगितलं आहे
की प्रत्येकाने काय केलेलं आहे, प्लांट्सची वेगवेगळी इन्फॉर्मेशन, लाखो प्लांट्सची इन्फॉर्मेशन आतापर्यंत कलेक्ट केलेली आहे. मग प्रत्येकाने काय केलेलं आहे, आपल्या सोयीसाठी, सेक ऑफ कन्व्हिनियन्स, हा तुमच्यासाठी नवीन वर्ड आहे बघा. सेक ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे काय, सोयीसाठी. तर सायंटिस्टने काय केलेलं आहे, स्वतःच्या सोयीसाठी प्लांट्सचे जे स्ट्रक्चर आहे, त्यानंतर ऑर्गन्स आणि त्याचे काही अदर कॅरेक्टरिस्टिक्स यांच्यातील सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसच्या बेसिसवर त्या प्लांट्सला काही ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. ते स्टुडंट्स, यासोबतच आपला सेकंड पार्ट कंप्लीट झालेला आहे. आता पुढील चॅप्टर बघूया आपण थर्ड पार्टमध्ये.